हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई, बोला. हा, माझा अनुभव एक शेअर करायचा होता. मी पहिल्यांदाच बोलते अच्छा तुमच्याशी. अच्छा अच्छा अच्छा. हा काय चुकलं तर मला क्षमा नाही, असावी. तुमचं नाव सेव्ह होतं माझ्याकडे ताई. होतं नाव शेव तुमच्याकडं? हो. कुठल्या मी ग्रुपला आज वगैरे असाल ना ताई तुम्ही? कुठल्या? कुठल्या हा स्वामींच्या ग्रुपमध्ये असाल? हा मी रिक्षा मठातल्या ग्रुपमध्ये आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. आता काय अनुभव आला ताई? माझं भरपूर एवढे अनुभव आलेत ना, काय सांगून कसं एवढंही झालंय ना. कुठून बोलताय तर ताई तुम्ही? मी रसायनीवरून. अच्छा अच्छा. हा हा हा. बोला ताई. तर मला घर नव्हतं ना, मी असं स्वामींना बोललो, म्हणलं मला 2 खानाचं तरी कुठं घर तरी द्या. आई तर गं, हे हा. घर मला 5.5 गुंठ्याचं भेटलं. पण अरे ते वा. काय झालं, हं. तो माणूस होता ना, तो सगळं म्हणलं माझ्याप्रमाणे सह्या वगैरे करायच्या, कुणाला सांगायचं नाही, काय नाही. हा हा हा. आणि व्यवहार इथे झाला आणि परत 8 दिवसांनी ह्यांना बोलवलं. हा. तर मी म्हणलं व्यवहार तोडतात का काय काय माहित. आई गं. मी जाताना परत त्यांना म्हणलं काय आपण जाऊया, म्हणलं त्या माणसाने बोलवले, आपण जाऊया म्हणून आम्ही गेलो. हा एक हा. मध्यस्थी होता ना, त्याला घेऊन आम्ही गेलो. त्याला म्हणलं आपल्याला व्यवहार तोडायचा नाही म्हणलं. हा हा तर हा. तर मग गेलो तर तो म्हणला तोडला तर आपण त्याच्याकडून जास्त पैसे, म्हणलं आपल्याला जास्त पैसे नको काय नको, पण व्यवहार नाही तोडायचा म्हणलं आपल्याला. बरोबर. हो हो हो. आणि मग ते घर होतं, तो गेला. मी स्वामींना जाताना माझ्या पर्समध्ये मी नेलं होतं की व्यवहार स्वामी माझा सुटून देऊ नका म्हणून शनी. हा हा हा. आणि गेल्यानंतर तो काहीच बोलला नाही आम्हाला. अच्छा. हा. माणूस तो म्हणला फक्त सहाय्य करायचं तुम्ही या, माझ्या वकिलाप्रमाणे आपण करूया. अरे बापरे. हा. आता आम्ही हो बोललो मग. आणि मग आम्ही गेल्यानंतर काहीच एक शब्द बोलला नाही. आणि मी घरी येऊन पर्समध्ये माझे ब्लाऊजमध्ये पर्स होती ना, हा हा. घरी येऊन मी बघते तर स्वामींचा फोटो माझ्या छातीला असा उभी झालेला, चिकटला. अय्या. मला एवढं अक्षरशः वाईट वाटलं. अक्षरशः मी मुलीला माझ्या मी दाखवलं, म्हणजे पुढे स्वामींचा फोटो माझ्या कुठं आलाय बघ. अय्या. बापरे. म्हणजे एवढे अनुभव आहेत ना, मुलांच्या बाबतीत सुद्धा मला जॉबला, मुलांच्या बाबतीत सुद्धा मला अजिबात कुठलाच त्रास झाला नाही जॉबला. अरे वा. बघा. माझ्या मुलगी तर 10वीला ना मॅथ्समध्ये एवढी ही होती ना, मला असं वाटायचं एक विषय गेला तर नापास होईल. स्वामी तिला म्हणायची स्वामी एक विषय गेला तर हिचं वर्ष जाईल. अय्या. तर ती पण 10वीला पण पास झाली. एवढं माझं सगळं. ती IDBI मध्ये या मुलगी माझी मॅनेजर अरे आता वा. वेलापूरला. आणि मुलगा IDBI. त्याचं तर 2 दिवसातच त्याला कॉल लगेच आला. कोरोनाचा बापरे. पिरियड होता ना. हा हा. असं मला म्हणलं आई माझी इंटरव्ह्यू या. तर हा. मला म्हणला तुम्ही अजिबात बोलू नका. तो एका बेडरूम मध्ये बसला. म्हणलं माझी इंटरव्ह्यू चालू. तर हा हा. त्याला लगेच दुसऱ्या दिवशी त्याचं डॉक्युमेंट घेऊन त्याला बोलवलं पण जॉबला. बघा ताई. माझे एवढे अनुभव आहेत ना. माझे मिस्टर वारी करतात. अरे वा. अक्कलकोटची साताऱ्यावरून चालत जातात. आता ह्या 10 तारखेला 10 नोव्हेंबरला जाणार. हा. ते 26 नोव्हेंबरला येणार. चालत जातात ते वारीला. बापरे. ते बघा आता ताई. 10-12 वर्ष झाली असतील वारीला जातात. हो का. हा. अरे वा. आता 10 जानेवारीला जाणार ते 10 नोव्हेंबरला जाणार ते 26 नोव्हेंबर. बापरे. मग हे मला तुमच्या भरपूर म्हणजे एवढे अनुभव आलेत ना. हा. भरपूर. आता काय झालंय, माझा मुलगाच लग्नाला तयार होत नाही. का. म्हणून मला दादा काय म्हणतो थांब मला बदलायचं. अरे बापरे. होईल त्यासाठी होईल. मला ते पण होईल ताई. दादाकडून जरा सेवा घ्यायची होती, पण दादांचा पण काही कॉल लागतच नाही. सकाळी पण मी प्रयत्न केला भरपूर. तुम्हाला पण सकाळी लावला पण नाही लागला. म्हणलं असं जाऊ द्या कधी केंद्र लागत. दादा ताई. केंद्र रात्री फोन दादांचा. लावायचा. रात्री फोन लावायचा. हो. हा. त्यांना स्वामी रात्री फोन लावला ना. मला एवढं भरभरून दिलं ना, मला काही मागायची आवश्यकताच राहिली नाही आता अरे स्वामींकडे. वा. किती छान ताई. किती छान. स्वामींना मला भरभरून दिले. आता फक्त मला एक द्यावी स्वामींनी. हा. एवढंच मागणी, बाकी काय नाही स्वामींकडे मागणी. नाही, सगळं ती पण इच्छा तुमची पूर्ण होईल ताई. एकदम पूर्ण होईल बघा. भरपूर स्वामींचे प्रत्येक वेळेला मला अनुभव आलेले आहेत. हो ना. मी शेअर भरपूर. करते ताई. हा. हा. श्री स्वामी हा. समर्थ ताई. हा. श्री स्वामी समर्थ.